नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलमध्ये। जसं मी शॉर्ट्सच्या फीडमध्ये तुम्हाला सगळ्यांना दाखवते आहे कोणत्या कोणत्या रेसिपीज येत आहे, त्यामुळे त्याचबरोबर ही एक रेसिपी शॉर्टमध्ये मी टाकलेली होती आणि ती खूप व्हायरल झालेली आहे। 2 दिवसातच तिला 10,000च्या वर व्ह्यूज आलेले आहे, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद। तर आजची ही रेसिपी आहे त्याच्या शॉर्ट्सच्या माध्यमातून मी येणाऱ्या उन्हाळ्याच्या रेसिपीजची अपडेट देते, त्यामुळे चॅनलला लवकर सबस्क्राइब करून ठेवा। आजची रेसिपी आहे बाजरीच्या खारोड्यांची आणि ही रेसिपी कशी बनवायची, शेवटपर्यंत कशी खायची आम्ही खाऊन पण दाखवलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, स्किप करू नका। तर बाजरी इथे स्वच्छ निवडून चाळून घेतलेली आहे, तिला फक्त धुवून घेतलेलं आहे पाण्यामधून, बाकी काहीच केलेलं नाहीये, भिजवलेलं नाहीये। धुवून याच्यासाठी घेतलेले आहे की याला आपल्याला पापडच बनवायचे, त्यामुळे धुतलं तर चालतं, हे पीठ बनवायचं नाहीये याचं, त्यामुळे धुतलेली बाजरी आहे। तुम्हाला दिसत असेल आता याला भिजवलेलं वगैरे काहीच नाहीये, ती प्रोसेस मी तुम्हाला पुढे आता दाखवणार आहे। तर आता ही जी धुतलेली निवडलेली बाजरी आहे तिला आता मिक्सर मधून आपल्याला भरड करून घ्यायची आहे। कोर्सली तुम्हाला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे, अशा प्रकारे व्हिडिओ मध्ये दिसत असेल तुम्हाला, मी दाखवून देते। जास्त बारीक पण करायचं नाहीये, आणि जर तुमच्याकडे जातं असेल तर जात्यावर पण तुम्ही ही दळू शकता। पण जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमची मम्मी जात्यावरच दळून हे सगळे पापड, उन्हाळ्याचे खारोड्या सगळं असं करायची। तर आजची खारोड्यांचीच रेसिपी आहे, आणि यापूर्वी मी जी खारोड्यांची बाजरीची रेसिपी दाखवली होती ती होती पळीने टाकायची। ज्यांना वेळ नसेल ते पळीने पण करू शकता, ती रेसिपी पाहिली नसेल तर चॅनलवर जाऊन बघा, लिंक पण देते आहे। आणि आजची जी ही टाकणार आहे ती डिटेल पूर्ण थापण्यापर्यंत, खाण्यापर्यंत, कशासोबत खायची, किती प्रकार तुम्ही याचे वेगवेगळे खाऊ शकता ते सगळं शेवटपर्यंत दाखवणार आहे। तर आता जाडसर भरड मी इथे करून घेतलेली आहे, आणि त्यानंतर आता त्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आहे। पाणी टाकल्यानंतर तुम्हाला दिसेल की वरती सगळं आता इथे पीठ आलेलं आहे, तर ते पीठ आपल्याला ठेवायचं नाहीये, सगळं असं व्यवस्थित धुवून ते पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर आता तुम्हाला दिसत असेल पाणी टाकल्यानंतर किती पिठाळ पाणी वर आलेलं आहे, हे आपल्याला याच्यात ठेवायचं नाहीये, धुवून घ्यायचं आहे। आणि आता याला सगळं असं करून नळाखाली पण परत धुवून घेणार आहे। जर नळाखाली डायरेक्टली तुम्हाला जमत नसेल तर तसं तुम्ही असं पाणी भरून पण धुवू शकता। तर आता व्यवस्थित नळाखाली याला धरल्यावर तुम्ही बघू शकता सगळं वरचं जे पीठ आहे ते निघून चाललेलं आहे। असं करताना जर तुमची बाजरी सांडत असेल, तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पाणी भरूनच परत धुवून मग पाणी टाकून करा नळाखाली, जर तुम्हाला डायरेक्टली जमत नसेल तर बघू शकता तुम्ही किती स्वच्छ झालेलं आहे। जवळ पिठाळ पाणी जे होतं ते सगळं निघून चाललेलं आहे, आणि नळाखाली जमत नसेल तर असं पाणी भरून तुम्ही हाताने धुवून त्याचं पीठ काढून देऊ शकता। आता हे सगळं झाल्यानंतर आता याच्यात पाणी भरून ठेवायचं आहे आपल्याला। आज आहे पहिला दिवस, आपण बाजरी जी आहे ती मिक्सरला फिरवून घेतलेली आहे, आणि सगळी प्रोसेस डिटेल मी दाखवलेली आहे, त्यामुळे तुमचे जे पापड खारोडी तुम्ही कराल हा व्हिडिओ बघून तेव्हा तुमची बिलकुल चुकणार नाही। पहिला दिवस आहे, याला आता रात्रभर असंच भिजत घालायचं आहे। 3 दिवस आपल्याला टोटल याला भिजत घालायचं आहे। तर पहिला दिवस झालेला आहे, आता इथे भिजू घातलेला आहे। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आपण बघून घेऊया। दररोज तुम्हाला याचं पाणी बदलायचं आहे। वरती तुम्ही बघू शकता असं फेस आलेला आहे, तर दुसऱ्या दिवशी हे पाणी काढून टाकायचं आहे, आणि परत नवीन पाणी घेऊन मग तुम्हाला परत दुसऱ्या दिवशी हे पाणी आपल्याला बदलून याच्यात नवीन पाणी परत भरायचं आहे। तर थोडंसं धुवून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेला, म्हणजे आहे थोडं सगळं पीठ जे बाकी असेल शिल्लक ते निघून जातं। आपल्याला फक्त कण्या आपल्याला वापरायच्या आहे याच्यामधल्या। तिसऱ्या दिवशी पण सेम प्रोसेस केलेली आहे, पाणी भिजू घातलेलं आहे, आणि किती पांढरापणा बाजरीला आलेला आहे तुम्ही बघू शकता। आणि चौथ्या दिवशी आता तुम्ही बघू शकता एकदमच पूर्ण सगळं निघून गेलेलं आहे, आणि आंबूसपणा जो असा वास येतो, आंबट जो खारोडीला लागतो तो आता याच्यात सुटलेला आहे। पाणी सगळं बदलून घ्यायचं आहे। पाणी बदलल्यानंतर परत त्याला एकदा धुवून घ्यायचं आहे, म्हणजे जे वरचा साठलेला आहे जो काळेपणा तो सगळा निघून जातो, आणि खारोड्या तुमच्या एकदम काळ्या होत नाही। या प्रकारे कराल तर एकदम छान होतात, आणि आंबट होतात या भिजवल्यानंतर, त्यामुळे आंबट खायला पण खूप छान लागतात। तर चौथ्या दिवशी आता आपल्याला पापड करायला घ्यायचं आहे। रेशो खाली लिहून येत आहे, जेवढी तुमची क्वांटिटी असेल त्याच्या तिप्पट पाणी तुम्हाला घ्यायचं आहे। तर रेसिपी बनवण्यासाठी ती पाणी उकळत ठेवलेलं आहे। त्यासाठी आता आपल्याला वाटण बघून घेऊया। सुकलेल्या मिरच्या आहे, जसं जुन्या पापडांच्या बिबड्यांच्या रेसिपी टाकल्या आहे त्यामध्ये पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे। आता लसण, जिरे आणि हिरवी मिरची सुकलेली, त्याचबरोबर चवीनुसार मीठ, हे सगळं आपल्याला इथे मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे। कोरसली फिरून घ्यायचं आहे, बारीक करायचं नाही, वाटण जाडसरच ठेवायचं आहे। या सुकलेल्या मिरच्या आहे हिरव्या, जसं मागच्या वेळेस खूप आवडली होती सगळ्यांना बिबड्यामध्ये ही आयडिया की मिरची तुम्ही स्लिट करून उन्हामध्ये वाळवून ठेवू शकता। उन्हामध्ये नाही तर पहिले थोडं घरातच शिकवायचे, थोडंसं ऊन त्याला द्यायचं, मग त्या छान कुरकुरीत होतात, आणि त्याचा मग तुम्ही वापर पापडांमध्ये उन्हाळ्याच्या बनवण्यासाठी करू शकता। तर आता हा आपला मसाला वाटण जो आहे ते तयार आहे, पाणी पण उकळलेलं आहे।
त्यामध्ये आता ही मिरचीची वाटण केली होतं ते याच्यात टाकून द्यायचं आहे। झणझणीत तिखट मिरची आहे, त्यामुळे वाटण तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकायचं आहे, पण तिखट आणि आंबट बाजरीच्या खारोड्या खाण्यासाठी खूप छान लागतात। पाण्याला उकळी फुटलेली आहे। इथे लाकडाचा चमचा, लाकडाचं इथे बेलनच वापरलेलं आहे आम्ही, लाटणं ज्याला कोणी कोणी म्हणतं, तर तुम्ही चाटू पण इथे वापरू शकता। तर आता जी भिजलेली आपली कण्या होत्या बाजरीच्या त्या थोडं थोडं करून याच्यात टाकून द्यायच्या आहे आणि मग व्यवस्थित त्याला शिजवू द्यायचं आहे। आता कन्सिस्टन्सी तुम्ही ह्या खारोड्यांची बघू शकता किती पातळ आहे। तर आता हे शिजवत 1 घंटा तुम्हाला मीडियम लो फ्लेमवर याला शिजवू द्यायचं आहे। जर तुमचं कच्चं राहिलं तर तुमची ती पूर्ण थापल्यानंतर फाटू शकतात वाळल्यानंतर, त्यामुळे याला शिजवणं हे जरुरी आहे। आणि कण्या एकदम अशा फुललेल्या मोठ्या मोठ्या जाड झालेल्या दिसतात बाजरीच्या, तेव्हा समजायचं की तुमचं हे व्यवस्थित शिजलेलं आहे। आणि त्यानंतर याला परत असं तुम्ही बघू शकता 1 घंटा झाला, याला व्यवस्थित हलवून घेतलेला आहे, कंटिन्यू सोडून द्यायचं नाही तसंच। आणि बाजरीची खारोड्याची गंमत अशी आहे की बाकीचे जे पापड आहे ते गरमच आपल्याला करावे लागतात, जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत बिबड्या म्हणा किंवा तांदळाचे पापड म्हणा किंवा ज्वारीचे म्हणा, पण हे खारोड्यांचे एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही हे झाल्यावर आरामशीर पण करू शकता पीठ शिजवून ठेवल्यानंतर। तर आमचं आता व्यवस्थित पीठ झालेलं आहे थंड, त्यामुळे आता थापण्याची तुम्ही बघू शकता ओला कपडा घेतलेला आहे। प्लास्टिकवर, मेन कापडावर, प्लेटीवर कशावरच थापू नका, ह्या फक्त ओल्या कपड्यावरच चांगल्या बनतात। आणि पाण्याचा हात लावून येतं तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही खारोडी करून घ्यायची आहे आणि छिद्र पाडून द्यायचं आहे। छिद्र का पाडायचं, तुमच्याकडे पाडतात का, आणि पाडत असेल तर कशासाठी पाडतात ते कमेंट करून सांगा नक्की। शेवटी मी सगळं सांगणारच आहे ते का छिद्र का पाडायचे पहिले। तर आता इथे तुम्हाला हवं त्या आकाराचं गोळा घेऊन त्याच्यात तुम्ही पाण्याचा हात लावून अशा सगळ्या खारोड्या बाजरीच्या आता थापून घ्यायच्या आहे। आणि याचं तुम्हाला गरम पीठ शिजल्यावर खायला कोणाकोणाला आवडतं ते पण कमेंट करून सांगा। गरम शिजल्यावर पण छान लागतं आणि जे शेवटचं खरडं नसतं ते पण छान लागतं। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सगळं दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा। आणि आतापर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना हे ट्रेडिशनल रेसिपीज कळतील। आणि पिझ्झा बर्गर देण्यापेक्षा मुलांना 4च्या अशा कधी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही हे सगळं असं मांडून देऊ शकतात खायला, म्हणजे मुलांना पण सवय लागते। तर आता सगळ्या खारोड्या इथे आता थापून घेतलेल्या आहे। 2च दिवसात ते सुकून जातात, कारण कडकडीत ऊन आहे। तुमच्याकडे ऊन असं व्यवस्थित येत नसेल तर 3 ते 4 दिवस तुम्ही सुकवू शकता। राहिलेले जे शेवटचं खरडण आहे त्याचे असे वडे तोडून घ्यायचे आहे, हे पण खाण्यासाठी खूप छान लागतात, म्हणजे अर्धवट सुकले की ओले खाण्यासाठी खूप छान लागतात। कोण असं खातं कमेंट करून सांगा। बिबड्यावर तशा खूप कमेंट आलेल्या आहे की ओलं पीठ, शिजवलेलं पीठ, खरडण असं खायचं, ते हे असं शेवटचं राहिलेलं आहे त्याला खरडण म्हणतात। तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या एरियामध्ये काय म्हणतात, तुमच्या शहरामध्ये काय म्हणतात ते पण कमेंट करून सांगा। तर आता खारोड्या झाल्यानंतर शेवटचं खरडण मी थोडंसं इथे खाणार आहे। एकदम टेस्टी आणि छान झणझणीत बनलेलं आहे हे पीठ, आणि सुकल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवणार आहे की वाळलेल्या त्या खारोड्या कशा काढायच्या आहे ते। तर आता इथे थापून झालेलं आहे, आम्ही मुद्दामूनच 1 दिवस ठेवल्या, तशाच दुसऱ्या दिवशी आता इथे त्याला आता एका साईडनी उलट केलेलं आहे। आणि आता याला काढण्याची प्रोसेस तुम्हाला डिटेल दाखवते मी। पाणी घ्यायचं आहे आणि इथे पाणी टाकून त्याच्यात द्यायचं आहे उलट्या बाजूने, आणि व्यवस्थित सगळं पाणी शिंपडल्यानंतर तुम्ही आता बघू शकता खारोड्या कशा सहज निघतात ते। तर आता बघू शकता मम्मीने इथे सगळं पाणी शिंपडून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला हे तसंच ठेवून द्यायचं नाहीये, लगेच तुम्ही असं कपडा असा जे कपड्यावर तुम्ही थापलेला आहे तो कपडा असा फक्त स्ट्रेच करायचा आहे, ताणायचा आहे थोडासा जवळ पकडून, आणि जोरात करायचं नाहीये। मी थोडंसं नंतर एक जोरात केली तर माझ्याकडून तुटली होती, त्यामुळे हलक्या हाताने तुम्हाला कपडा हळूहळू असा ओढून घ्यायचा आहे। सहज खाली पापड सुटून पडतात, ते सगळं पुढे दाखवणार आहे मी। शॉल वगैरे जे आम्ही टाकलं होतं ते काढून कपड्यावर तुम्ही सुती कपड्यावर घालू शकता, कॉटनच्या साडीवर घालू शकता। त्यानंतर आता हे सगळ्या अशा प्रकारे आता मी हे भिजलेले खारोड्या आहे ते काढून घेतलेले आहे, आणि किती सहज सगळ्या निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता। तर आता हे सगळ्या सुकलेल्या होत्या कडक एकदम, पण ना त्याला आता परत पाणी टाकल्यामुळे त्या ओल्या झालेल्या असतात, त्यामुळे त्याला आता परत दुसऱ्या दिवशी आता इथे परत एकदा ऊन देऊन घेणार आहे, म्हणजे कडकडीत सुकतात। आणि वर्षभर तुम्ही वर्षाच्या वर पण ह्या मग खारोड्या खाऊ शकतात, आणि पौष्टिक तर आहेच, त्यामुळे अशा रेसिपीज तुमच्या मुलांना पण खायची सवय लागेल। त्यात सोपे प्रकार मी उन्हाळ्याच्या वाळवणाचे करून दाखवलेले आहे। इतके प्रकार आहेत की तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जा मनीस रेसिपीच्या, आणि त्यानंतर उन्हाळ्याच्या वाळवणाची रेसिपी एक प्लेलिस्ट आहे, आणि दुसरी उपवासाचे उन्हाळ्याचे वाळवण ते पण मी सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे, तर नक्की चॅनलवर जाऊन बघा। त्यासोबत नायलॉन साबुदाणा घरच्या घरीच फुल प्रोसेस दाखवलेली आहे, तो पण बघू शकता तुम्ही। आणि आता हे वाळवून झाल्यानंतर पुढे मी आता तुम्हाला दाखवते की आपल्याला खायचं कसं आहे, आणि हे छिद्राचं पण मी सांगणार आहे तुम्हाला काय उपयोग होतो ते।
तर आता दुसऱ्या दिवशी सगळे हे वाळलेले आहे, आवाज बघू शकता. एकदम कडकडीत अशा वाळलेल्या आहे. चांगल्या वाळल्या की मला बुरशी वगैरे काहीच येत नाही. तर आता आमची दुसऱ्या प्रोसेस करणं चालू होत्या. पापड सगळे झालेले आहे, रेसिपी चालू आहे. म्हणून मम्मी मला म्हणाली की एक तळून पण दाखव. जेव्हा पुरणाचा वगैरे स्वयंपाक करतो तेव्हा उन्हाळ्याचं सगळं वाळवण आपण कुरडई पापड सगळे जेवढे केलेले असतात प्रकार तेवढे काढतो तळून. त्यामुळे तळणं चालू असल्यामुळं मी हे पण तुम्हाला प्रोसेस दाखवून देते आहे. खारोडी तळून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यावेळी शेंगदाणे थोडेसे तळलेले आहे. ऑप्शनल आहे पण मी आज तळती म्हणून तुम्हाला दाखवून देते आहे किती प्रकारे तुम्ही वेगवेगळी ही खारोडी खाऊ शकता. तर आता शेंगदाणे इथे तळून बाजूला काढून घेतलेले आहे. आणि दुसरं जे प्रकार आहे जे छिद्र पाडलेलं होतं की जुने लोक जेव्हा त्यांच्या भाकरी बनवून व्हायच्या तेव्हा ते उलथनं जे असायचं त्याच्या ते मागच्या साईडची दंडी त्या छिद्रामध्ये घालून ते आहारावर भाजायचे, त्यामुळे ती जास्त चांगली भाजल्या जायची. तर आता एक तुम्हाला दाखवायचं म्हणून मी ही प्रोसेस दाखवते. भाजून तुम्ही खाऊ शकता, तळून खाऊ शकता. आणि सगळ्यात छान तर जी नॉर्मल आपण केलेली आहे कच्ची, तिच्यावर काय टाकून खायचं ते पण तुम्ही व्हिडिओ बघा, शेवटी मी दाखवते. तर आता 3 प्रकार तुम्हाला एकाच खारोडीचे मी करून ठेवलेले आहे. हे तळलेले शेंगदाणे आहे, ऍक्च्युली कच्चे शेंगदाणे याच्यासोबत खातात पण मी दाखवून दिलेला आहे. फक्त गूळ ठेवलेला आहे थोडासा. ही तळलेली खारोडी, भाजलेली खारोडी आणि ही कच्ची. तर सगळ्यात छान ही अशी नॉर्मलच जी आपण वाळवलेली असते ती लागते. आणि त्यानंतर थोडंसं कच्चं तेल याच्यावर टाकलेलं आहे. हीच खरी प्रोसेस आहे खाण्याची. कच्चं तेल, कच्चे शेंगदाणे आणि आवडल्यास थोडासा गूळ तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता. आहे ना एकदम पौष्टिक असं. मुलांना तुम्ही मधल्या पिरियडमध्ये जे ब्रेडचे आयटम देतात ते नाही देतात तुम्ही, हे पण त्यांना सवय लावली तर त्यांच्या पण शरीरासाठी हे चांगलं राहील. तर आता आत्तापर्यंत रेसिपीची आवडली असेल, मेहनतीला तरी एक लाईक होऊन जाऊ द्या आणि शेअर करा जास्तीत जास्त. तर आता कच्चे शेंगदाणे पण ठेवलेले आहे आणि खारोडीचे प्रकार ठेवलेले आहे. चला तर आता आम्ही तुम्हाला खाऊन दाखवतो. एकदम मस्त झालेली आहे खारोडी. गूळ इथं फोडून ठेवलेला आहे मस्त. ही कच्ची खारोडी, कच्चे शेंगदाणे आणि गुळाचा खडा एकदम जबरदस्त भन्नाट टेस्ट लागते याची. तुम्ही पण वाट नका बघू, लवकर लागा तयारीला. जास्त क्वांटिटीमध्ये नाही पण थोडे थोडे जरी तुम्ही 20 20 25 30 पापड करून ठेवू शकता. वर्षभर तुम्ही आठवण्यालाच खाऊ शकता. आता मम्मी तुम्हाला इथे खाऊन दाखवते आहे. आणि त्यानंतर आम्ही दोघींनी पण एकमेकांचे खाण्याचे व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी किती मस्त लागतं. मी तर शेंगदाणे आणि गूळ खात बसले ते कच्च्या खारोडीसोबत. खूप छान लागतं आहे कच्चं तेल टाकून. तर आता मी पण इथे खाऊन बघते आहे. एकदम छान टेस्ट झालेली आहे. शेंगदाणे, गुळाचा खडा, तेवढंच हिमोग्लोबिन सगळं पौष्टिक पोटामध्ये जातं. त्यामुळे याच्यात आपण कण्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे टेस्ट आणि आंबूस ही खारोडी खाताना लागते. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. आणि त्याचबरोबर आपण अजून एक उन्हाळ्याच्या एकाच पिठापासून तुम्ही किती प्रकार बनवू शकता. झटक्यात एकदम तुमची उन्हाळ्याच्या ते रेसिपी होऊन जातील एका पिठामध्ये एकदा शिजवून. त्या पण मी पुढच्या रेसिपीमध्ये घेऊन येत आहे. त्यामुळे चॅनलला लाल बटन दाबून नक्की सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करून ठेवा. आता आम्ही इथे हे सगळं खाऊन टाकणार आहे. पातळ मस्त छान झालेली आहे खारोडी. तर तुम्ही पण नक्की करा, खा आणि अशाच आपल्या ट्रेडिशनल पारंपरिक रेसिपी पुढे लोकांपर्यंत शेअर करत राहा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या एक छान नवीन वेगळ्या रेसिपी सोबत. बाय बाय.